ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली माथेरानमध्ये आपला हनीमून साजरा करत असतानाच इकडे पनवेलमध्ये मात्र अर्जुनच्या घरात एक खूप मोठी घटना घडत खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटणार असतो. त्याचबरोबर हा बॉम्ब आता प्रिया गोरेबाईंना आपल्या हाताशी घेत साक्षी आणि प्रियाच्या एका प्लॅनिंगने अर्जुन आणि सायलीचं नातं पूर्णपणे उद्ध्वस्त होत आता मालिकेमध्ये आपल्याला एक नवं वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. आणि अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आता प्रिया आणि साक्षीला कसं समजणार आणि त्यानंतर प्रिया सुभेदारांच्या घरात कसा बॉम्ब फोडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की प्रियाने एक चाल खेळलेली असते. अर्जुन आणि सायलीला तिथे आता खूप सारे प्रश्न विचारले गेलेले असतात आणि त्याचमध्ये प्रियाने स्वतःचे काही प्रश्न लिहून त्यामध्ये चिठ्ठ्या मिक्स केलेल्या असतात आणि जो काही स्टाफ असतो तो आता प्रियाशी हात मिळवणी केलेला असतो आणि प्रिया आणि साक्षीने त्यांच्या घशात खूप सारे पैसे उरलेले असतात आणि अर्जुनच्या मागेही आता ते हात धुवूनच लागलेले असतात. परंतु सायली आणि अर्जुनला एकमेकाबद्दल खूपच आपुलकी वाटत असते आणि त्यानंतर एकमेकांबद्दल खूप साऱ्या गोष्टीही त्यांना कळलेल्या असतात आणि त्याचमुळे अर्जुन आणि सायली अलगदच या संकटातून बाहेर पडतात आणि प्रियाचा हा प्लॅनही पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. तर तिकडे आता रविराजांनी प्रियाला व्हिडिओ कॉल करण्यासाठी फोन केलेला असतो. तर प्रिया खूपच घाबरून गेलेली असते. मी तरी ते माथेरानमध्ये आहे, मी राजस्थानमध्ये गेलेलीच नाही आहे. आता ह्या मूर्ख किल्लेदाराला कसं उल्लू बनवायचं हे प्रियाला कळतच नसतं. इतक्यातच पाठीमागून नागराज आलेला असतो आणि नागराज लगेचच प्रियाची बाजू सावरून घेत म्हणतो की दादा, अरे खूप उशीर झाला आहे. मला असं वाटतं की आपली तन्वी फिरून वगैरे दमली असेल. हो की नाही तन्वी? तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणायला लागते की हो बाबा, मी असं करते, वाटलं तर उद्या मी तुमच्यासाठी व्हिडिओ कॉल नक्की करेन आणि आम्ही कुठे आहोत, कुठे फिरायला गेलो आहोत ते सर्व काही नक्कीच दाखवेन आणि त्यानंतर फोटोजसुद्धा तुमच्याकडे पाठवून देईन. तेव्हा आता नागराज म्हणतो हो हो तन्वी, तू काळजी करू नकोस, मी इथे आहे ना आणि मी दादाला समजावून सांगतो. तू तुझी ट्रिप अशी छान एन्जॉय कर, असं म्हणून नागराज आता तिथे रविराजांना फोन ठेवण्यासाठी सांगतो. तर प्रिया नागराजमुळे कशीबशी आता सुटलेली असते. तर इकडे साक्षी आणि चैतन्य दोघेही एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारत असतात आणि साक्षी सतत आता अर्जुन आणि सायलीबद्दल खोदून खोदून चैतन्याला प्रश्न विचारून हैराण करायला लागलेली असते. साक्षी म्हणत असते की मला असं वाटतं की आपलं नातं सुद्धा अर्जुन आणि सायली सारखंच असायला पाहिजे. म्हणजे ते बघ ना, किती एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांसाठी किती काही करत असतात. आता अर्जुन सुद्धा मधुभावना सोडवण्यासाठी किती धडपड करतो आहे आणि सायलीसाठी तो किती काही करू शकतो हे सर्व काही मी पाहिलं आहे. खरंच अर्जुनचं सायलीवरती जीवापाड प्रेम आहे आणि चैतन्य, तू सुद्धा माझ्यावरती असंच प्रेम करत राहशील ना? तेव्हा आता चैतन्य हो म्हणत तपप करायला लागलेला असतो आणि चैतन्य म्हणायला लागतो की साक्षीचा माझ्यावरती, माझ्या प्रेमावरती किती विश्वास आहे. परंतु तिकडे अर्जुन आणि सायली खूप मोठ्या संकटातही अडकलेले आहेत. त्या दोघांचंही लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती आधारित आहे. परंतु ही जर गोष्ट साक्षीला कळली तर साक्षी कोणाला सांगणार तर नाही आहे ना? माझा साक्षीवरती पूर्ण विश्वास आहे. परंतु साक्षी जर अशी बोलत बोलत बोलून गेली माझ्यासारखीच तर नाही, खूप मोठा अनर्थ होईल, असं म्हणून चैतन्य शांत बसलेला असतो. तर आता खूप सारे प्रश्न विचारून देखील चैतन्याच्या तोंडून सत्य काही फुटत नसतं. त्यामुळे साक्षीसुद्धा खूप चिडलेली असते आणि चैतन्य ज्यावेळी झोपी गेलेला असतो पटकन साक्षीने प्रियाला फोन केलेला असतो आणि प्रियाला म्हणायला लागते की इथे काहीच घडत नाहीये. हा चैतन्यसुद्धा त्याच्या तोंडून एकही सत्य उलगडायला तयारच नाहीये. मी खूप प्रयत्न करून दमले आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते की मी इथे सुद्धा खूप सारे प्रयत्न करते साक्षी, परंतु अर्जुन आणि सायली प्रत्येक वेळी माझा प्लॅन फ्लॉपच करत चालले आहे आणि जे काही आता इव्हेंटमध्ये घडलेलं असतं ते सर्व काही प्रिया साक्षीला सांगायला लागते. तेव्हा साक्षी आणि प्रिया दोघेही खूप चिडलेले असतात आणि अर्जुन सायलीवरती त्यांचा खूप जळफळाट आणि रागही वाढलेला असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक प्रियाच्या लक्षात येतं की आपला एक माणूस अर्जुनच्या ऑफिसमध्ये चांगलाच कामाला आहे आणि त्यातूनही आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. ती लगेचच संधीचा फायदा घेते आणि साक्षीला फोन करते आणि साक्षीला म्हणायला लागते की तू काहीही कर परंतु चैतन्यला आज ऑफिसमध्ये जाऊच देऊ नकोस. तेव्हा साक्षी म्हणत असते अगं परंतु का, कशासाठी? तेव्हा प्रिया सांगते की अगं मला असं वाटतं की कदाचित गोरेबाई आपल्या मदत करू शकतात.
हे बघ ना, अर्जुन सायली सुद्धा इकडे आहेत माथेरानमध्ये फिरायला. चैतन्य सुद्धा तिथे नाही आहे आणि अर्जुनचा सर्वात जास्त विश्वासू कोण असेल तर तो चैतन्य आहे. आणि चैतन्यला जर तू ऑफिसमध्ये जाण्यापासून अडवलं तर आपल्याला त्यांच्या लग्नाबद्दल काही ना काही माहिती ऑफिसमध्ये मिळते आहे का ते आपण चेक करू शकतो ना. तेव्हा आता प्रियाची ही कल्पना साक्षीला खूपच आवडलेली असते आणि त्यानंतर साक्षी लगेचच त्या गोरीबाईंना फोन करते आणि गोरीबाईंना म्हणायला लागते की तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला हवे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, परंतु मग आम्हाला असा पुरावा द्या अर्जुन सायलीच्या विरोधात की त्या अर्जुन सुभेदाराला मी चांगलंच उद्ध्वस्त करू शकते. मला असं काहीतरी करायचं आहे की त्याच्या घरच्यांवरचा सुद्धा त्याच्यावरती विश्वास नाही बसला पाहिजे. तेव्हा गोरीबाई म्हणतात की परंतु कसं शक्य आहे, अर्जुन सर जरी इथे नसले तरी चैतन्य सर तरी इथे आहेत ना आणि ते सतत ऑफिसमध्ये अर्जुन सरांच्या केबिनमध्येच असतात. तेव्हा गोरीबाईंना साक्षी म्हणते की त्याला कसं मॅनेज करायचं ते माझे मी बघते, परंतु कोणता ना कोणता पुरावा आज हाती लागला पाहिजे गोरीबाई. तर गोरेबाई सुद्धा हो म्हणतात आणि गोरेबाई खूपच घाबरलेले असतात, कारण एखादा जरी पुरावा गहाळ झाला तरी अर्जुनच्या ऑफिसमध्ये CCTV फुटेज आहेत आणि जर मी न सांगता केबिनमध्ये गेले आहे ही जर बातमी अर्जुन सरांना समजली तर ते माझं काय करतील आणि त्यातूनही मी पुरावा दिल्याची गोष्ट अर्जुन सरांना समजली तर ते मला पोलिसात सुद्धा द्यायला कमी करणार नाहीत. त्यामुळे इकडे गोरीबाई खूपच घाबरलेले असतात आणि त्या परत एकदा साक्षीला फोन करतात आणि म्हणायला लागतात की माझ्या हातून काही होणार नाही, परंतु साक्षी धमकी देते आणि म्हणायला लागते जर तुम्ही एखादाही पुरावा माझ्या हाती नाही सोपवला तर मग मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. एक तर गुपचूपपणे पैसे घ्या आणि निमूटपणे काम करा, नाहीतर मग तुमचा जीव गमवा. आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. तेव्हा आता गोरेबाई खूप घाबरतात आणि लगेचच फोन ठेवून कसं तरी घाबरतच अर्जुनच्या केबिनमध्ये गेलेले असतात. तर इकडे तिकडे आता खूप साऱ्या फाईल्स असतात. तेव्हा बाकीचा स्टाफ सुद्धा तिथे हजरच असतो आणि गोरीबाईनं म्हणायला लागलेला असतो की तुम्ही तिथे अर्जुन सरांच्या केबिनमध्ये काय करताय. तेव्हा गोरीबाई सांगायला लागतात की चैतन्य सरांचा फोन आलेला आणि चैतन्य सर अजिबात इथे ऑफिसमध्ये येणार नाहीत, त्यामुळे काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत त्या मला चेक करायला सांगितले आहेत. त्यामुळे बाकीचा स्टाफ सुद्धा गोरेबाईंवरती विश्वास ठेवतो आणि गोरेबाई पटकन आता कामाला सुरुवात करतात. तर तिकडे आता चैतन्य ऑफिसला निघालेला असतो, परंतु साक्षी त्याला अडवून धरते आणि साक्षी उगाच प्रेमाने बोलण्याचं नाटक करायला लागते, चैतन्याशी प्रेमाची चाळी करायला लागते आणि त्यानंतर ती चैतन्याला काही करून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता चैतन्य म्हणत असतो की साक्षी तुझं काय चाललं आहे. तर साक्षी काही चैतन्याला सोडायला तयारच नसते, परंतु चैतन्याला ऑफिसमध्ये जर काही काम राहिलं तर अर्जुन त्याचं काय करेल ह्याची सुद्धा भीती असते. परंतु साक्षीच्या प्रेमामध्ये आंधळा झालेलं चैतन्य तर इकडे आता गोरेबाई त्यांच्या कामाला सुरुवात केलेली असते. तर तिकडे अर्जुन मात्र सायलीला संपूर्ण माथेरान फिरवण्यामध्येच व्यस्त असतो. सायलीला खुश कसं ठेवता येईल, तिच्या चेहऱ्यावरती हसू कसं आणता येईल याचा अर्जुन विचार करत असतो आणि सायलीला खूप सारे माथेरानमधले पॉइंट दाखवत अर्जुन सायलीचा सर्व्हिसमॅन बनलेला असतो आणि त्यांचं पाठलाग करत प्रिया पुरावे शोधण्यातच व्यस्त झालेली असते. परंतु अर्जुनने असा एकही चान्स प्रियाला दिलेला नसतो की जिथे प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या नात्यावरती संशय येऊन तिला कोणता ना कोणता पुरावा हाती लागेल. तर सायली सुद्धा आता सायलीला सनसेट पॉईंट खूप आवडलेला असतो आणि सायली सनसेट पॉईंट पाहून खूपच खुश झालेली असते. तेव्हा अर्जुनला अचानकपणे आठवायला लागतं की सनसेट पॉईंट तर तन्वीला खूप आवडायचा लहानपणी आणि आता मिसेस सायलीना सुद्धा सनसेट पॉईंट खूप आवडतो ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते आणि सायली आता सनसेट पॉईंटमध्ये बघण्यामध्येच गुंतलेली असते आणि ती खूप खुश असते. त्यामुळे अर्जुन सुद्धा खूप खुश असतो आणि त्यानंतर आता घरच्यांना दाखवायचं म्हणून अर्जुन सायलीसोबत फोटोही काढतो. तर इकडे तोपर्यंत गोरेबाई फाईल चेक करत असताना अचानक अर्जुनचा ड्रॉवर उघडतात आणि अर्जुनच्या ड्रॉवरमध्ये गोरेबाईंच्या हाती 30 लाल फाईल लागते की ज्यामध्ये अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ठेवलेले असतात. आणि जेव्हा गोरेबाई ती फाईल उघडून बघतात तेव्हा गोरेबाईंना खूप मोठा धक्काच बसतो, कारण त्या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर असतात, तेही 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि हे खूप मोठा पुरावा गोरेबाईंच्या हाती लागलेला असतो आणि गोरेबाई लगेचच साक्षीला फोन करतात आणि ही बातमी सांगायला लागतात. तेव्हा साक्षी खूपच खुश झालेली असते, परंतु चैतन्य समोर असल्यामुळे साक्षी आता स्वतःचा आनंद
चैतन्यसमोर साजराच करत नाही. त्यानंतर तिकडे आता प्रिया अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करण्यात गुंतलेली असते. इतक्यातच तिथे गोरेबाईंचा फोन गेलेला असतो आणि प्रिया खूपच चिडते. अचानक ही बाई का मला फोन करते हे प्रियाला समजतच नसतं. तेव्हा प्रियाला ही आनंदाची बातमी देता क्षणी प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ओसंडून व्हायला लागलेला असतो आणि प्रिया खूपच खुश असते. तर साक्षीने आता फोन मेसेज करून गोरेबाईंना एक ठिकाण सांगितलेलं असतं आणि त्या ठिकाणावर भेटून गोरेबाई ती फाईल साक्षीच्या हाती सोपवणार असतात. तर अर्जुन आणि सायली ज्यावेळी माथेरानमध्ये गेलेले असतात तेव्हा इकडे खूप मोठे घटना घडत गोरेबाईंच्या हाती अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर लागलेले असतात. तर आता ते पेपर सुभेदारांच्या घरापर्यंत प्रिया कशी पोहोचवणार आणि त्यानंतर अर्जुन सायलीचं खोटं नातं कसं एक्सपोज करून अर्जुनचा त्याच्या घरातल्यांचा अर्जुनवरती जो विश्वास असतो तो कसा तुटणार आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघे वेगळे होणार का, की कल्पना मध्यस्थी करून अर्जुन आणि सायलीचं नातं परत जोडणार, हे तर आपणाला येणाऱ्या भागातच समजणार आहे.